नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आपण संसारी लोक आहोत. आपल्या आयुष्यामध्ये कुठली तरी अडचण, संकट येणं हे स्वाभाविक आहे. माणूस श्रीमंत असो किंवा गरीब, कोणीही असं नसतं की ज्याच्या आयुष्यात कुठल्याच प्रकारचा प्रॉब्लेम नसतो. आणि आता तर स्वामी भक्त एवढे आहेत की ते स्वामींची खूप भक्ती करतात, पण त्यांना लगेच त्याचं फळ मिळत नाही किंवा त्यांच्याकडून अशा काही चुका होत असतात की त्यामुळे त्यांनी केलेली सेवा ही महाराजांपर्यंत पोहोचत नसते. तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्वरित फळ देणारी स्वामी समर्थ महाराजांची एक प्रभावी सेवा सांगणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या आयुष्यात येणाऱ्या वाईट गोष्टी किंवा प्रसंग हे आपल्या कर्माचं फळ असतं की जी आपल्याला भोगावंच लागतं. फक्त एक गोष्ट आहे की स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमुळे किंवा त्यांच्या आशीर्वादामुळे या सगळ्यांना सामोरं जाण्याची शक्ती, बळ हे आपल्याला मिळत असतं. खूप महिलांचा असाही समज आहे की आम्ही खूप सेवा करतो, स्वामींची दररोज भक्ती करतो, नित्यसेवा करतो, खूप अनेक प्रकारची पारायणही करतो, पण तरीही आम्हाला पाहिजे असं कुठलीही गोष्ट आम्हाला मिळत नाही आहे. स्वामी आपल्या भक्ताची परीक्षा घेत असतात हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण आम्ही इतकं कुठलं कठीण पाप केलं आहे की आमच्या आयुष्यात कुठलीच गोष्ट व्यवस्थित होत नाही. एवढं सगळं करतोय पण स्वामींचा आशीर्वाद काही आम्हाला मिळत नाही. तर असं अजिबात नाही आहे. तुम्ही स्वतः विचार करून बघा की ज्या वेळेला तुम्ही स्वामी सेवा सुरू केली होती तो दिवस आणि आत्ताचा दिवस तुमच्या आयुष्यात किती फरक झाला आहे हे तुम्ही स्वतः ऑब्झर्व करा. कारण आपल्या आयुष्यात घडणाऱ्या खूप साऱ्या गोष्टी हे आपण केलेलं कर्म असतं आणि त्याची फळं ही सगळ्यांनाच भोगावी लागतात. तुम्ही थोडं वीक असाल किंवा डिप्रेशनमध्ये असाल, आता काहीच मार्ग दिसत नाही आहे, आता कसं होणार ह्या सिच्युएशनमध्ये असाल आणि जर तुम्ही स्वामी सेवा करायला घेतली तर आताची सिच्युएशन बघा की तुम्हाला त्या सगळ्याला सामोरं जायचं बळ, त्या सगळ्याला फेस करायची ताकद हे फक्त आणि फक्त स्वामी सेवेमुळेच मिळत असते. त्यामुळं असं अजिबात समजू नका की मी सेवा करते पण त्याचं फळ मला मिळत नाही. पण जर काही चुका तुम्ही करत असाल तर त्या कटाक्षाने पाळा. तर त्या कोणत्या चुका आपल्याला करायची नाहीत त्याही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि ही अत्यंत प्रभावी सेवा, त्वरित फळ देणारी सेवा कोणती तेही आज आपण बघणार आहोत. त्याआधी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. देव कोणताही असो, मग ते स्वामी महाराज असोत, दत्तगुरू असोत किंवा तुमचा कोणताही इष्टदेव असो, तर त्यांना काय हवं असतं तर नामस्मरण. तुम्ही फक्त नामस्मरण केलं तरीही त्यांची साथ, त्यांची सोबत ही तुम्हाला मिळत असते. देव भक्तीचा भुकेला आहे. मी अजूनही सांगते, भरपूर सारे लोक आहेत की मला मुलगा होऊ दे म्हणून नवस करायचं, मला चांगली नोकरी लागू दे म्हणून मला नवस करायचं. अरे ते देव आहेत, त्यांना कुठल्याही गोष्टीची कमी नाही आहे. आपण माणूस आहोत, आपल्याला कमी आहे, तर ती कमी आपल्याला मिळवायची. मला जर एखाद्या कामात यश मिळालं तर मी तुम्हाला 1 किलो पेढ्यांचा नैवेद्य दाखवेन, 5 नारळांचं तोरण बांधेन. अशी खूप लोक नवस करतात. पण कोणत्याही देवाला या गोष्टी नको असतात की तुम्ही मला हे द्या मग मी तुम्हाला ते देईन. अरे ते भगवंत आहेत, त्यांच्या इच्छेशिवाय सृष्टीतलं पानही हलत नाही. मग तुम्ही त्यांना देणारे कोण? ते तुम्हाला देणार आहेत. तुम्ही फक्त एकच गोष्ट करायची आहे की त्यांचं नामस्मरण करायचं आहे, त्यांची सेवा करायची आहे. ज्यावेळी या गोष्टी तुमच्याकडून घडतील त्यावेळी तुम्हाला जे पाहिजे ते आपोआपच तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळं पहिले तर नवस करणं वगैरे या ज्या गोष्टी आहेत ना तर त्या बंद करा आणि सेवेला लागा. तुम्हाला वेळ नसेल तर सगळ्यात महत्त्वाची आणि कोणीही करू शकेल ही सेवा म्हणजे नामस्मरण. तर याच्यासाठी तुम्ही वर्किंग आहात किंवा तुम्ही स्टुडंट असाल किंवा तुमच्या पाठीमागं घरातलं खूप सारं काम असेल, तुम्हाला वेळ नाही आहे, मग मी सेवा कशी करू असं अजिबात समजू नका. तुम्ही कोणतंही काम करताना जप करू शकता. श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप जर तुम्ही वेळ भेटेल तेव्हा केलात, ज्या ज्यावेळी तुम्ही अडचणीत आहात त्यावेळेला जरी तुम्ही मनापासून स्वामींना एकदा जरी आवाज दिला तरी स्वामी तुमच्या पाठीशी नक्की उभे राहतील. एवढी ताकद या मंत्रामध्ये आहे. त्याच्यासाठी दररोज तुम्हाला वेळ काढलाच गेला पाहिजे असंही नाही. हां, नित्यसेवा जर तुम्ही करत असाल तर 11 माळी जप, 3 स्वामीचरित्र सारामृताचे अध्याय वाचावे लागतात. पण तुम्हाला वेळ नाही आहे, देवासमोर बसायला टाईम नाही आहे, तर अशा वेळेला तुम्ही दिवसभरात कधीही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा 108 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. तुम्ही प्रवासात असाल, प्रवासात जरी तुम्ही 3 स्वामीचरित्र सारामृताचे दररोज अध्याय वाचले तरीही चालू शकतं.
हा असा ग्रंथ नाही आहे की ती एकाच ठिकाणी बसून ची सेवा केली पाहिजे. तुम्ही प्रवासात देखील वाचू शकता. फक्त इतरत्र इकडं तिकडं लक्ष भटकू द्यायचं नाही आहे, कुणाशी बोलायचं नाही आहे आणि तुम्ही हे 3 अध्याय वाचू शकता. आणि स्वामींचं ज्या ज्या वेळेला तुम्ही अडचणीत असाल, संकटात असाल, तुम्ही एक एक गोष्ट आजच करून बघा. संध्याकाळी तुम्ही अंथरुणावरती झोपलाय, पण तुमच्या डोक्यात खूप सारे विचार आहेत आणि तुम्हाला झोपच लागत नाही आहे. तुम्ही फक्त स्वामी समर्थांचं नाव घ्या. तुमची झोप कशी लागते ते बघा. फक्त आज अनुभव घ्या आणि या सेवेला लागा. मी जास्त काहीच सांगणार नाही आहे. फक्त तुम्ही जे करताय ते मनापासून करा. ही सेवा स्वामी महाराजांपर्यंत नक्की पोहोचते. आता आपण त्या सेवेबद्दल बोलूया की जी प्रभावी सेवा आहे की ज्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगते की त्वरित फळ देणारी ही प्रभावशाली सेवा कोणती. जसं की परमपूज्य गुरु माऊलींनीही सांगितले की दैनंदिन जीवनात आपल्याला काही गोष्टी करायच्या असतात. त्या म्हणजे काय तर नित्यसेवा आली, पंचमहायज्ञ आलं किंवा पितरांची सेवा आली. जरी तुमच्या घरात पितृदोष असेल तरीही तुम्हाला कोणत्याही कामात यश येत नसतं. त्याच्यासाठी तुम्हाला पंचमहायज्ञ हे करायचं असतं. तुम्ही महिला असाल तर काहीच अवघड नाही आहे. दररोज आपण घरी जे काही जेवण बनवलेलं असतं त्याच्यातला थोडासा घास, एक छोटीशी चपाती किंवा जे काही घरातलं केले ते ते करून त्याचा नैवेद्य दररोज संध्याकाळी आपल्या टेरेसवरती किंवा पत्रा असेल पत्र्यावरती बाहेर कुठेही ठेवू शकता. जो पितरांसाठी नैवेद्य असतो किंवा मुंग्यांना साखर घालायची, घरात येणाऱ्यांना काहीतरी चहा पाणी काहीतरी द्यायचं, असे 5 यज्ञ करायची असतात. तर ती पंचमहायज्ञ ही आपल्याला अवश्य करायची आहेत जर तुम्हाला वेळ भेटला तर. या पंचमहायज्ञ केल्यामुळं आपल्या आयुष्यातले बरेचशा अडचणी दूर होत असतात. पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. बऱ्याच ठिकाणी खूप यश यावं म्हणून प्रयत्न करत असतात. तोंडाजवळ आलेला घास गळून पडत असतो. का तर आपली पितरं आपल्यावरती नाराज असतात. दुसरं महत्त्वाचं गोष्ट की आपण आल्या गेलेल्यांचा पाहुणचार करत नाही, एखाद्याला दानधर्म करत नाही किंवा कुळाचार कुळधर्म करत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही कुठल्याही देवाची सेवा करा, पहिले तर आपल्याला आपला कुळाचार कुळधर्म करायला पाहिजे. आपलं कुलदेवता जी काही आहे तिला नैवेद्य, नारळ, ओटी ह्या सगळ्या गोष्टी वर्षातून एकदा तरी किमान करायच्या आणि त्याच्यासोबत करायची ही सेवा. सेवा म्हणजे काय, स्वामी चरित्र सारामृत जो अत्यंत प्रभावी आणि अत्यंत फलदायी असा, त्वरित फळ देणारा, स्वामींचा अमृततुल्य असा हा ग्रंथ आहे की ज्याच्यात आपल्या आयुष्याचं सार आहे असा हा ग्रंथ. हा अगदी छोटा आहे. याच्यामध्ये फक्त आणि फक्त 21 अध्याय आहेत. तो आपण नित्यसेवेमध्ये मी मगाशी सांगितलं तशा पद्धतीनेही तुम्ही वाचू शकता. पण ही सेवा एक मांडी जर तुम्ही याचं पारायण केलं तर याचं फळ हे तुम्हाला निश्चित पटीनं अधिक आणि त्वरित हे मिळत असतं. मी हा व्हिडिओ शेअर करण्याचं कारण म्हणजे उद्या आहे गुरुवार. भरपूर लोक असं म्हणत असतात की पौष महिना चांगला नसतो, पौष महिन्यात कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात केली जात नाही. पण असं काहीही नाही आहे, कारण आपण या महिन्यात संक्रांत साजरी करत असतो. शाकंभरी मातेचं व्रत हे याच महिन्यात असतं. त्यामुळं असं काहीही नाही आहे की हा महिना पवित्र नाही आहे, चांगला नाही आहे. तर उद्याच गुरुवार आहे आणि उद्यापासूनच तुम्ही या सेवेला सुरुवात करा. तुमच्या आयुष्यातील कितीही कठीणातील कठीण अडचण असू देत तर ती 100% यशस्वी होणार आणि तुम्हाला त्वरित मार्ग मिळणार. त्यासाठी उद्या तुम्हाला लवकर उठायचं आहे. म्हणजे मी म्हणते की उद्यापासूनच तुम्ही या गोष्टीला सुरुवात करा म्हणून मी उद्यापासून म्हणते. तुम्हाला शक्य नसेल तर ज्या वारी तुम्हाला शक्य असेल अशा शुभ कोणत्याही वारी तुम्ही याची सुरुवात करू शकता. तर सकाळी लवकर उठायचं, स्वच्छ व्हायचं, देवपूजा करून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे. संकल्प कसा करायचा हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. नाहीतर एखादा यूट्यूबवरती तुम्ही व्हिडिओ बघू शकता, त्याच्याप्रमाणे संकल्प करा. तुमचं नाव, तुमचं गोत्र हे स्वामी महाराजांना सांगायचं. तुमची जी काही अडचण आहे तर तीही सांगायची आणि तुम्ही या सेवेला सुरुवात करायची. हे केल्यानंतर तुम्हाला कमीत कमी 1 माळ जप करायचा आहे. जो जप अजिबात गडबडीत घाईत करायचा नाही आहे. तुम्ही आणि स्वामी महाराज हे एकरूप झाले पाहिजे इतक्या एकाग्रतेने जप करायचा आणि त्याच्यानंतर स्वामीचरित्र सारामृताला सुरुवात करायची. वेगळी पूजा मांडणी करायची काहीही गरज नाही आहे. तर तुम्ही हे 1 मांडी पारायण हे एका दिवसातही करू शकता. म्हणजे गुरुवारी 1 ते 21 अध्याय एका बैठकीत अजिबात मांडी न हलवता एका बैठकीत करायचं. नाही तर तुम्ही 3 दिवस असंही करू शकता. 7-7-7 असे 3 दिवस अध्याय वाचायचे किंवा 7 दिवसाचं म्हटला तर दररोज 3 अध्याय वाचून 7 दिवसात 1 पाठ. अजिबात उठायचं नाही, कोणाशी बोलायचं नाही.
कसलीही हालचाल करायची नाही, अजिबात मांडीसुद्धा हलवायची नाही आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला हा पाठ करायचा आहे आणि हा फक्त एकच पाठ नाही, असे 5 पाठ करायचे. मग तुम्ही 3-3 दिवसाचे किंवा 7-7 अध्याय वाचून 3 दिवसात पूर्ण होईल असा, किंवा या गुरुवारी पुढच्या गुरुवारी असं 5 पाठ आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. आणि ज्या ज्या वेळेला तुम्हाला वेळ भेटेल त्या वेळेला स्वामी महाराजांचं नामस्मरण करायचे. तर तुम्ही फक्त ही सेवा करून बघा, तुमच्या आयुष्यात भरपूर असा फरक पडेल. आणि तुम्हाला जे हवं आहे तेच मिळालं नाही असं समजू तर नकाच अजिबात. कारण तुमच्या प्रॉब्लेमवरचं सोल्युशन आणि मार्ग हा तुम्हाला सुरुवातीच्या 2 ते 3 दिवसातच मिळणार आहे. फक्त जे काही करताय तर ते सगळं मनापासून श्रद्धेनं आणि विश्वासानं करायचं आहे. फक्त मी जसं सांगितलं की काही चुका तुम्ही करत असाल तर त्या करू नका, त्यानं तुमच्या सेवेचं फळ तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही या सेवा करत असाल तर नॉनव्हेज पूर्णपणे वर्ज्य करायचं, परान्न पूर्णपणे वर्ज्य करायचं, गॉसिप करणं बंद करायचं, एकमेकांचं उणं धुणं काढणं बंद करायचं. तुम्ही केलेल्या सगळ्या सेवेचा 0 फळ मिळतं ज्यावेळी आपण उपवास करत असतो, एखादं व्रत करत असतो आणि इतरांबद्दल वाईट बोलत असतो. ही गोष्ट स्वामी महाराजांना अजिबात आवडत नाही. त्यामुळे फक्त या गोष्टी पाळून तुम्ही मनापासून सेवा करा. 100% तुम्हाला फळ मिळणार, तुमच्या गोष्टीत तुम्हाला यश मिळणार. स्वामी महाराजांच्या अशा सेवा जाणून घ्यायच्या असतील, अनुभव जाणून घ्यायचे असतील तर माझ्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि स्वामी महाराजांचा आशीर्वाद तुमच्यापर्यंत माझ्यापर्यंत पोहोचू द्या, ही स्वामींचरणी प्रार्थना. धन्यवाद.